नमस्कार मित्रांनो, भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात झाली बघा. तब्बल 900 पदासाठी मित्रांनो. पदाचं नाव होतं भूकर मापक. या पदासाठी जाहिरात होती बघा मित्रांनो. तर नवीन अपडेट आलेले निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, म्हणजेच गुणवत्ता आधी जाहीर झालेले आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर डिटेल्स बघणार आहे. कॅन्डिडेटला किती स्कोर आलेला आहे, किती कट ऑफ लागू शकतो आणि अंतिम निकाल कधी जाहीर होईल, या सर्व डिटेल्स बघूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, उपसंचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर विभागा अंतर्गत ही जाहिरात आली होती बघा मित्रांनो. भूकर मापक या पदासाठी गटक पदासाठी ही जाहिरात होती मित्रांनो. आणि तब्बल 900 पदासाठी ही जाहिरात होती. तर बघा खाली काय अपडेट आहे. सर्व उमेदवारांना गुणानुक्रमे निकाल यासोबत जाहीर करण्यात येत आहे बघा. गुणवत्ता जाहीर झालेले मित्रांनो. तर खाली बघू शकता तुम्ही, रिक्वायरमेंट ऑफ द लँड सर्वेअर पोस्ट नेम, डेट ऑफ एक्झाम 14 नोव्हेंबर 2025 ला एक्झाम झालेले मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने. खाली बघू शकता लिस्ट ऑफ द ऑल अप्लाय कॅन्डिडेट, किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले. तर हाय स्कोर बघू शकता मित्रांनो, 196 हाय स्कोर मित्रांनो. बघा 196, 192, 186, 84, 180, 82, 78, 178 बघा मित्रांनो. याचा कट ऑफ पण मित्रांनो बघू शकता, 160 प्लस लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. आणि तुमचा स्कोर जर चांगला येत असेल मित्रांनो, तर डॉक्युमेंट रेडी ठेवा, कारण की लवकरच अंतिम निकाल जाहीर होईल. बघा मित्रांनो, 8,272 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले एकूण कॅन्डिडेट, म्हणजेच टोटल कॅन्डिडेट आहे मित्रांनो. जर तुमचा स्कोर चांगला येत असेल, 170 प्लस जर असेल तुमचा स्कोर, तर तुम्ही मित्रांनो डॉक्युमेंट रेडी ठेवा, कारण की अंतिम निकाल लवकर लागेल. जर एक पण डॉक्युमेंट मिस करू नका मित्रांनो. जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर एक पण डॉक्युमेंट मिस झालं, एखादा डॉक्युमेंट जर तुमचं मिस झालं, तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे जर तुमचा स्कोर 170 प्लस येत असेल, तर आत्ताच तुम्ही सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.